शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत सत्तांतर झाले असून सत्ताधारी विखे गटाला मोठा धक्का बसला। प्रतिष्ठेच्या सोसायटी निवडणुकीत विखे समर्थक पॅनलचा पराभव झाला आहे। कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला असून 17 पैकी 17 जागांवर परिवर्तन पॅनलचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले। कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि कर्मचाऱ्यांची कामधेनू असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत पहिल्या दिवसांपासून रंगत दिसून आली होती। 17 जागांसाठी 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। निवडणुकीत विखे समर्थकांच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुरस्कृत साई हनुमान पॅनल, खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या साई जनसेवा पॅनल विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। यासाठी आज 11 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 97% मतदान झाले आणि लगेचच मतमोजणी झाली। यामध्ये 17 आणि 0 फरकाने कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पुरस्कृत दोन्ही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली। निवडणुकीच्या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।